महापौर सरपंच आपल्या कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामसभा बोलवली. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान. त्यात हे अभियान आज सुरुवात होत आहे आणि 31 डिसेंबर 2025 संपत आहे. 100 दिवसाचं अभियान आहे. त्या 100 दिवसामध्ये आपल्याला काय काय काम करायचं आहे, 100 मार्गाचे गुणांकन आहे. 5 लाखापासून ते 5 कोटीपर्यंत बक्षीस आहे. तालुका स्तरापासून राज्यापर्यंत असे वेगवेगळे 4 स्ट्रीम आहेत. त्याच्यामध्ये आपण आज ग्रामसभा घेऊन भाग घेऊन कार्यक्रमाचं आणि या योजनेचा शुभारंभ करत आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे आणि त्याची समिती आपल्याला स्थापन करायचं. त्याची थोडी माहिती तुम्हाला सांगतो. योजनेचे मुख्य 7 प्रकार आहेत, 7 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे सुशासनयुक्त पंचायत, म्हणजे आपण पंचायतमधून काय काय सुविधा देतो आणि त्या अजून प्रभावीपणे अंमलबजावणी त्याच्या राबवता येतील आपल्याला. आणि जे आपले तालुका स्तरावर आपल्याला स्तरावर ग्रामपंचायत मिळतील म्हणण्यापेक्षा आपण देतो ते तालुका स्तरावर न जाता इथूनच आपल्याला विविध प्रकारचे दाखले ग्रामपंचायत म्हणून काढून द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये ग्रामसभा घेऊन आपण किती जनजागृती करायची ते अगोदर पण आपण केलेली आहे. नाविन्यकरण पूर्ण करून आपल्याला राबवायचं आहे. त्याच्यामध्ये नवीन काय आपल्याला ग्रामपंचायत अंतर्गत करता येईल का ते नवीन तयार करायचं आहे. तिथे 1 ते 100 गुणांकन आहे. 2000 पर्यंत लोकसंख्या वेगळं, 2000 ते 5000 लोकसंख्या वेगळं आणि 5000 जास्त टक्के आहे. जोडू आपण जोडू ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असतील, सरपंच अध्यक्ष असतील, सरपंच सदस्य असतील, हे 5 व्यक्ती आपल्याला गावातले घ्यायचे ते त्या योजनेचे सदस्य असतील. दुसऱ्या लहान गट समिती आपल्याला स्थापन करायचे. त्याच्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत एक गट आहे, सक्षम पंचायत हा एक गट आहे, जलसंपदा गाव एक गट आहे, लोकसभा व श्रमदान हा एक गट आहे, मनरेगा व इतर योजनेचं अभिसरण, गाव पातळीवरील संस्था प्रतिकरण, विकास, सामाजिक न्याय अशा 7 समित्या, लहान गट समित्या आपल्याला स्थापन करायच्या. त्याच्यामध्ये आता आपल्याला कुणाला सदस्य आणि गटप्रमुख व्हायचं आहे. त्याची मी नाव लिहून घेतो. आपली मुख्य समिती जी आहे ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राष्ट्रीय समिती स्थापन करते, जे आपण स्थापन करत आहे. त्याच्यामध्ये सरपंच अध्यक्ष, सरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य जे आहेत ते पूर्ण सदस्य. हे सोडून आपण 5 सदस्य घ्यायचे. कुणाला घ्यायचं 5 जणांनी नाव लिहून घेतो. पाच सदस्य घ्यायचे आपण समितीसाठी. अजून 3 कोणाचे घ्यायचे कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामसभा बोलवली. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान. त्यात हे अभियान आज सुरुवात होत आहे आणि 31 डिसेंबर 2025 संपत आहे. 100 दिवसाचं अभियान आहे. त्या 100 दिवसामध्ये आपल्याला काय काय काम करायचं आहे, 100 मार्गाचे गुणांकन आहे. 5 लाखापासून ते 5 कोटीपर्यंत बक्षीस आहे. तालुका स्तरापासून राज्यापर्यंत असे वेगवेगळे 4 स्ट्रीम आहेत. त्याच्यामध्ये आपण आज ग्रामसभा घेऊन भाग घेऊन कार्यक्रमाचं आणि या योजनेचा शुभारंभ करत आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे आणि त्याची समिती आपल्याला स्थापन करायची. त्याची थोडी माहिती तुम्हाला सांगतो.
योजनेची. या योजनेचे मुख्य 7 प्रकार आहेत, 7 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे तो शासननियुक्त पंचायत, म्हणजे आपण पंचायतमधून काय काय सुविधा देतो आणि त्या अजून प्रभावीपणे अंमलबजावणी झाली. त्या कशा राबवता येतील आपल्याला आणि जे दाखले तालुका स्तरावर यामध्ये स्तरावर ग्रामपंचायतमध्ये मिळतील म्हणण्यापेक्षा आपण देतोच ते. तालुका स्तरावर न जाता इथूनच आपल्याला विविध प्रकारचे दाखले ग्रामपंचायत म्हणून काढून द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये ग्रामसभा घेऊन आपण किती जनजागृती करायची ते अगोदर पण आपण केलेली आहे.